नमस्कार, मी शरीव डायटिंग डायरी मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज ना आपण सुंदर अशी एक चटणी पाहणार आहोत। चटणी म्हटलं तर आपण वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या प्रकारच्या चटण्या पाहतो, बनवतो। आता इथे जी बनवायची आहे ती वेगळी आणि एका फ्रूट्स पासून बनवायची आहे आणि ते फ्रूट कुठला आहे तर वॉटर ऍपल। वॉटर ऍपल पासून सुंदर अशी चटणी पाहायची आणि अतिशय उत्कृष्ट लागते आणि अतिशय हेल्दी आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1 आणि B3 असे व्हिटॅमिन्स मिळतात। मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, आयर्न, सल्फर, फॉस्फरस असे भरपूर वेगळ्या प्रकारचे आपल्याला मिनरल्स मिळतात। भरपूर प्रमाणात डायटरी फायबर सुद्धा मिळतं। आता हे जे वॉटर ऍपल आहे ते आपल्या शरीरासाठी कसं उपयुक्त आहे तर आपली ह्यूमन सिस्टम आहे ते बूस्ट करण्याचं काम करतं। आपलं गुड HDL कोलेस्ट्रॉल आहे ते सुद्धा बूस्ट करतं। आपले फ्री रॅडिकल्स आहेत त्यांना फाईट करण्याची ताकद ठेवतं। त्याचबरोबर ही जी चटणी किंवा हे जे वॉटर ऍपल आहे जर प्रेग्नंट लेडीजने आपल्या आहारात घेतलं तर नक्कीच त्यांना वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे। आपलं लिव्हर आहे ते डॅमेज होण्यापासून बचाव करतं, कॉन्स्टिपेशन पासून आपल्याला दूर ठेवतं, आपली स्किन आहे ते हेल्दी ठेवतं, आपलं मेटाबॉलिझम आहे ते इम्प्रूव्ह करतं। अशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला उपयुक्त पडणारी ही चटणी आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया वॉटर ऍपल चटणी। इथं मी असे छान वॉटर ऍपल घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे कट करूया। आता मला ह्या वॉटर ऍपल चाटसाठी 3 ते 4 वॉटर ऍपल कट करून घ्यायचे, तसे आपण कट करून घेऊया। पाठीमागे जर देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि नेहमीसारखं आपण जसे स्लाइस करतो त्या पद्धतीने स्लाइस करायचे। आता इथं छोटंसं काळं आपल्याला बी दिसतं ते काढून घेऊया। मधला भाग थोडासा आपण काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे वॉटर ऍपल कट करून घ्यायचं आहे। जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही स्लाइस काढू शकताय। इथे मी वॉटर ऍपल कट करून घेतलेले आहेत, असे लांब असे पीसेस घेतले। त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे ओलं, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि लिंबू असं आपल्याला साहित्य लागणार आहे। आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पीसेस घेऊया। वॉटर ऍपल 2 ते 3 वॉटर ऍपल मी घेतलेले आहेत। खोबरा पण अंदाजे मी 2 चमचे घालते। ओलं खोबरं घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायची थोडीशी बारीक चिरून। आता इथं मी मिरची 2 घेतलेत, तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट कमी जास्त त्या पद्धतीने घ्या। त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार। आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळूया। आता ह्याच्यामध्ये आपण धना जिरा पावडर घालायचं आहे, एक अर्धा टीस्पून जिरा पावडर पण घालूया। आता हे मिक्सरला वाटून घेऊया छान। आता हे मिक्सरला वाटून आपलं झालेलं आहे। आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे वाटताना घालायचं नाहीये, कारण भरपूर पाणी वॉटर ऍपल मध्ये असतं। आता आपण हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। सुंदर अशी आपली चटणी तयार आहे। अतिशय हेल्दी अशी ही चटणी आहे आणि वेगळी जरा करून पहा। सुंदर अशी ही चटणी आपली। थोडंसं गार्निशिंग करूया।
अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट अशा आज आपण चटणी पाहिली. करून पहा, अतिशय उत्कृष्ट लागते आणि अतिशय हेल्दी आहे. आणि चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचा जो व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील. आणि इतका वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी अतिशय तुमची आभारी आहे. आणि नेहमीच असं हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा. थँक्यू.